आपले एक माळसाखोरीचे एक शेतकरी, त्यांचा फ्लावरचा प्लॉट आहे. तर त्या फ्लावरच्या प्लॉटवर त्या पांढऱ्या माशीचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. तर आता त्यांच्याकडं विलूड कंपनीचा इन्स्टाएक्स आणि बायोएक्झाम या दोन प्रोडक्टचा थोड्या वेळानं आपण बघणारच आहोत. तर पांढऱ्या माशीला कसे रिझल्ट येतात बघा शेतकरी मित्रांनो, नमस्कार. मी सूर्यकांत पगारे या व्हिडिओच्या माध्यमामधून सर्व शेतकरी बांधवांचे मी सहर्ष स्वागत करतो. आज आपण माळसाखोरा या ठिकाणी आलो. ज्या शेतकऱ्यांचा हा फ्लावर पिकाचा प्लॉट आहे, सर्वप्रथम आपण त्यांची ओळख करून घ्या. तुमचं नाव सांगा. भैरव काशनाथ शेलार, गाव माळसाखोरा, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. बरोबर. तर या ठिकाणी फ्लावर पिकाची लागवड झालेली आहे आणि वाढत्या टेम्परेचर मध्ये जवळजवळ आपण जर बघितलं सगळीकडं पांढऱ्या माशीचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. तर यांच्याकडे पण पांढऱ्या माशीचं प्रमाण आहे आणि आता त्यांच्याकडे इन्स्टाएक्स आणि बायोएक्झाम या दोन औषधाची पांढऱ्या माशीसाठी फवारणी झालेली आहे. तर आपण त्यांना विचारूया का या दोन औषधाचे रिझल्ट कसे वाटले. काका, कस काय रिझल्ट वाटले तुम्हाला? रिझल्ट चांगले छान आहे. पांढऱ्या माशी या पानांना चिटकलेली, बरोबर, मेलेल्या अवस्थेत. बरोबर. म्हणजे किती वेळ झाला फवारून? एक 10 मिनिटं झाली. बरोबर. बघा शेतकरी मित्रांनो, मारून आता फक्त 10 मिनिटं झाले. हे जी उडणारी पांढरी माशी दिसत होती तर ती पानांना चिटकली. बरोबर. तर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगशाल? त्यांना पण सांगू, वापरावं. चांगले रिझल्ट, चांगले रिझल्ट चांगले ना? डोळ्यांना रिझल्ट बघायला भेटता ना? हा, रिझल्ट बघायला भेटले. हा ना, बरोबर. आणि जागेवरती पांढरी माशी या ठिकाणी कंट्रोल झालेली दिसत आहे. आता तुम्ही बघू शकता. बघा, हे बघा, जी उडणारी पांढरी माशीची बघा ही. जागेवरती या ठिकाणी मेलेली. हे बघा, ही पांढरी माशी जी आहे या ठिकाणी जागेवरती मेलेली. आपल्याकडे पण भाजीपाला पिकामध्ये कोबी असेल, फ्लावर असेल, इतर भाजीपाला पीक असेल आणि पांढऱ्या माशीमुळे आपण त्रस्त असाल तर इन्स्टाएक्स आणि बायोएक्झाम विलोड कंपनीचे या दोन औषधाची एकत्रित फवारणी करा. इन्स्टाएक्सचं प्रमाण आहे 350 ml, बायोएक्झाम आहे 200 ml. हे दोन औषध तुम्हाला पांढऱ्या माशीच्या अंडी असेल, पिल्लावस्था असेल आणि प्रौढावस्था असेल या तिन्ही अवस्थावरती तुम्हाला जबरदस्त रिझल्ट देत आहे. हे शेतकऱ्यांकडे आता या ठिकाणी आपण स्प्रेइंग केली आहे, त्यांना अतिशय उत्तम रिझल्ट आले. आपल्याकडे पण भाजीपाला पीक असेल, फ्लावर, कोबी असेल आणि पांढऱ्या माशीमुळे आपण त्रस्त असाल तर या दोन औषधाची निश्चित फवारणी करा. धन्यवाद. धन्यवाद.